थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या विजयाची नोंद या ठिकाणी करत असताना मेहर 11 बापगाव या संघाला तुम्ही पाहिलं, विजयानं आगाज केला. या स्पर्धेमध्ये एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित एकविरा चषक 2026 मध्ये, परंतु आता दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात जिथे टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे तो जय हनुमान कांडवल बी संघानं. जय हनुमान चौधरपाड्याच्या विपक्षामध्ये ती लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. टू ओपनर्स फ्रॉम खांडवल, योगेश्वर आणि त्याच्या सोबतीला बॅटर निखिलला तुम्ही पाहतायत. आदित्य वाकडे षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ. डीप मध्ये लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट करण्यात आले आणि चला मॅच सुरू करा. विनंती असेल टीम जय हनुमान चौधरपाडा, जास्त वेळ घेऊ नका कृपया आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकंही कंप्लीट करावीच लागतील. टायमर आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. बरोबर 11:24 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. आदित्य वाकडे गोलंदाजी करण्यासाठी आणि सामना करतोय फलंदाज योगेश्वर पाटील, जय हनुमान खांडवल बी संघाचा सर्वोत्कृष्ट बॅटर म्हणून मागच्या 2 वर्षांपासून या खेळाडूला आपण बघितलं आणि चांगला खेळ नेहमीच त्याच्या वतीने राहिलाय. तोच फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आणि यावर्षी भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू आदि वाकडे षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ. लेफ्टी बॅटर समोर लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. डीप मध्ये मिड विकेट लाईक फिल्डर सेट करण्यात आला. बॉल तयार. आदित्य राउंड द विकेट. पहिला बॉल स्ट्रोकला चेक केलाय. परफेक्टली मिडल करताना जरूर दिसला बॅटर आणि पहिला बॉल फेस करत असताना बॅटवर चेंडू घेणं तेवढंच महत्त्वाचं ठरतो प्रत्येकी बॅटरसाठी आणि ते कठीण काम असतं खरं तर. ज्या वेळेला तुम्ही प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी येता, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. सध्या योगेश्वर पाटील समोर गोलंदाज आदि वाकडेनं. राउंड द विकेट पुन्हा तयार. ओहो, शॉर्ट ऑफ लेन बॉल, बाउन्सर, चांगला बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉल मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये गेलाय का. येस, 1 डी अँड 1 बाउन्स फॉर द ओव्हर हा इशारा देखील करण्यात आला. चला, फिल्डिंग करणाऱ्या येस वाईट साठी आहे. वाईट नो बॉल. हाईट चेक करायची. इट्स ओके. आपण टीव्ही अंपायरची मदत घेतोय. बॅटिंग साइड रिव्ह्यू. वाईट बॉल आलाय. टीव्ही अंपायरचा निर्णय. इट इज अ वाईट. वाईट बॉलनं आता धावफलक 2 धावांनी पुढे जाणार. धावफलकाला सुरुवात होणार. वाईट +1 आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. आदिला फुल टॉस फ्लिक केला. भरपूर मोठा गॅप आहे मिड विकेटचा फिल्डरसाठी. चेस आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा पहिला चौकार योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून. चांगला फ्लिक पाहायला मिळाला इन फ्रंट ऑफ द सेंटर. मिड विकेटला बॉल सरळ निघून गेला. वेगानं 2 क्षेत्ररक्षक धावत होते आणि त्या दोघांना बीट करून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि 4 धावा योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या. या चौकारानं धावफलक आता पुढे गेला 6 वर. योगेश्वर पाटील ऑफ द मार्क विथ द 4. या चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना मिड ऑन शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑफ द फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. जय हनुमान कांडवळ बी संघाच्या वतीनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
ओ प्लॅन मिस, स्विंग अँड मिस. सरळ लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड नाव. विदाउट आणि लॉस सुरुवात या ठिकाणी जय हनुमान कांडवल बीची चांगली पाहायला मिळाली आहे. आदित्य समोर धावा बनवणं इनिशियल ओव्हरमध्ये बऱ्याचशा फलंदाजांना कठीण झालेलं आपण पाहिलंय. हो पुन्हा फ्लिक केला, परंतु आता क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये मिड विकेटला आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे जाताना 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक पहिलं सुरू आहे, चांगली सुरुवात केली आहे. सध्या तरी जय हनुमान कांडवल बीनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. खरं तर पहिल्या मॅचमध्ये देखील मेहर 11 बापगावनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि तेथे एक चांगले टार्गेट सेट करण्यात आलं आणि ते धावांचा पाठलाग करत असताना सबशेल फेल फलंदाजी आई गावदेवी बापगाव संघाची आपल्याला बघायला मिळाली होती आणि तिथे धावांचं संरक्षण झालं आणि हेच ते कारण असावं कदाचित की धावांचा पाठलाग होणं या क्रीडांगणावरती सोपं नाहीये, म्हणून बॅटिंगचा निर्णय घेतला कांडवलनं. शॉर्ट ऑफ लेन हुक करायचा होता. बॅटची कडा बॉल देखील झोन मध्ये मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 8 धावा 8 रन्स ऑन दी बोर्ड नाव. इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये तुम्हाला नेहमी चांगली स्टार्ट मिळून देणं गरजेचे असते. एक मोठं टार्गेट उभारण्याकरिता तो प्रयत्न योगेश्वर आणि निखिलला करावा लागणार आहे. तो आदित्यचा बॉल हो फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मला असं वाटतं की झेल होता. रिॲक्शन आपण पाहतोय थोडासा नाराज दिसतोय आधी, कारण कॅच सुटले असं वाटतंय, पण अशा प्रकारच्या कॅचेस थोड्या कठीणच असतात. फॉलो थ्रू मधून झेल पकडणे पा. यस फुल टॉस आणि समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये त्याचा कंट्रोल करत आधीचा नव्हता आणि झेल घेण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या स्कोर कार्डवरती. प्रतीक आज संघामध्ये नाहीये, त्याच्यामुळे जरूर पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी मला वाटतं पंकज वाकडेला घ्यावी लागते. नेहमीच आपण आदित्यला आणि प्रतीकला पॉवर प्लेची 2 षटकं हाताळताना पाहिलंय, पण आज तो टीम मध्ये नाही आणि त्याच्याचमुळे आता पंकजला जबाबदारी ती घ्यावी लागते पहिल्या षटकाची. आणि योगेश्वरच्या सोबतीनं निखिलला तुम्ही पाहतायत फक्त एका चेंडूचा सामना त्याने केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. तीन क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या बाहेर आहेत दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि राईटी बॅटर समोर डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. वाईड इस्ट लॉंग ऑन लाईक फिल्डर आणि लॉंग ऑफ सेट करण्यात आला आउटसाइड द सर्कल. पंकज तयार होतोय बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. पंकजचा पहिला बॉल थोडासा कमी गतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ब्रेक होत असताना बॉल बाहेरच्या दिशेने देखील निघतोय, निर्धावाला आहे. सुरुवात चांगली राहिली आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये आधीची 10 पेक्षा कमी धावा एखादा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च करतो तर ते इकॉनॉमिकल षटक आपण मानत असतो आणि ते इकॉनॉमिकल सुरुवात करून दिली आहे. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये बॅटची कडा घेत असताना बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये मागे निघून गेला. 1 डी फक्त मिळेल एकच धाव. मोठं योगदान खरं तर KU बिझनेस क्लस्टर ज्यांचे या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले त्यांचा आम्ही विशेष आभार. आणि मागे बरोबर स्क्रीनवर तुम्ही असे सोपानजी तिचकर यांचा बॅनर पाहतात. त्याचे बॅट असे ब्रँड त्यांचे नेहमीच मोलाची साथ एकविरा स्पोर्ट्स सावध संघाला लाभली आहे. त्यांचे विशेष धन्यवाद. आणि हे जे सर्व हार्दिक शुभेच्छा देणारे फ्लेक्स तुम्ही पाहताय ते पहा. KU बिझनेस क्लस्टर, उदयनशाह साहेब, दिगंबर माळी यांचाही तुम्ही फोटो त्या बॅनरवर पाहता. नेहमी त्यांचं देखील मोठं योगदान राहिलं. एक स्वतः चांगले क्रिकेटर आहेत प्रिन्स ऑफ सावध.
पुन्हा एकदा बॉल तयार पंकज सामना करेल बॅटर योगेश्वर. थोडासा वेळ आता जरूर घेतला जातोय आणि 11 वाजून 24 मिनिटांनी खरं तर पहिला बॉल डिलिव्हर झालाय. ओहो कमी गतीने हाई बॉल मोठा फटका खेळायचा होता. इथे धावबाची संधी देखील होती परंतु पंकज अपील करण्यामध्ये व्यस्त होता आणि पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. त्याच्यावरती मिळेल एक धाव. या एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय. धावफलक 10 या आकड्यावरती 10 ऑन द बोर्ड. थोडासा आता धावांचा वेग धावांची गती कमी दिसते. तो धावांचा वेग वाढवावा लागेल कारण पहिला सामना तुम्ही बघितला की जिथे फार मोठं टार्गेट सेट करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करण्यात आली होती मेहर 11 बापगाव कडून. मात्र यावेळेला हे पॉवर प्ले थोडंसं मी म्हणेल शांत दिसतंय. खांडवलसाठी हार्ड लेंथला हिट केलाय. ऑन साईडला पुन्हा हुक करायचं होतं आणि आणखी एक डॉट बॉल. पंकज पार्ट टाइम बॉलर आहे. थिंक कधी कधी गोलंदाजी करतो परंतु काय बॉल आहेत त्याच्याकडे दोन्ही प्रकारचा टर्न आहे. दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची क्षमता आहे. यावेळेला ऑफ कटर पाहायला मिळाला. पण नेहमीच तुम्ही आदित्यला विजूला आणि प्रतीकला गोलंदाजी करताना पाहिलं. त्यानंतर अतुल आय थिंक 10 धावा धाव फलकावरती. 10 विदाउट एनी लॉस. ओव्हर नंबर 2 निखिल चांगल्या फॉर्मात आहे. त्याला शांत ठेवलाय पंकज. हो यावेळेला मोठा फटका घ्यायचा होता. बॉल हवेत. मिस टायमिंग. सॉफ्ट डिसमिसल. शॉर्ट कव्हरला पकडलाय झेल. उत्तमरित्या हा झेल पकडत असताना पहिला खेळाडू तिथे बाद होतोय. निखिल जाधव बॅक टू द डगआउट. फायनली पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला. दबाव पूर्णपणे वाढत होता की डॉट बॉल खेळल्यानंतर तो दबाव फलंदाजावरती आला आणि कुठेतरी एक चुकीचा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यावरती सफलता मिळून देत असताना बॉल तयार. ओव्हर द विकेट. हो यावेळेला जबरदस्त पुल. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. बडेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. तर हुकचा अंदाज होता या फटक्या मागे. आखूट टप्प्याचा बॉल चांगला बाउन्स प्राप्त केला होता आणि पंकजच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर आला. पॉवर प्ले तिथे संपला आणि पॉवर प्ले मध्ये एकूण धावा झाल्या त्या 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी गमावलाय जय हनुमान कांडवल बी संघानं. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी आदित्य वाकडेला कंटिन्यू ठेवण्यात आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि तोच येतो गोलंदाजी करण्यासाठी. मला वाटतं 9 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. येस आणि तोच आदित्य आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सोळाला 1. चला वेळ आता कमी घ्या. खांडवा बीच्या बॅटर्सना देखील विनंती करतोय. ऑलरेडी आज ओपनिंग डे असल्या कारणाने आपण शेड्यूल थोडं उशिरानं सुरू केलं. 10:24 ला खरं तर डाव सुरू झाला आणि 11:37 अर्थातच 11:24 ला डाव सुरू झाला आणि 11:37 सध्या वेळ झालेली आहे. म्हणजे 13 मिनिटे आतापर्यंत तुम्ही 2 ओव्हरसाठी घेतलेले आहेत. फलंदाजाने आम्ही विनंती करू की ही डिसिप्लिन खरं तर फार महत्वाची असते. अगदी वेळेत क्रिकेट खेळणं आणि
कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही जर का गेलात तर बरोबर 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो आणि त्या विभागातील संघांची डिसिप्लिन देखील चांगली पाहायला मिळाली. बरोबर 8:30 ला प्रत्येकी मैदानावर स्पर्धक कुठेही असो ते संघ रिपोर्टिंग करत असतात. थर्ड ओव्हर योगेश्वर पाटील त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. रोहितच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. आदित्य राऊंड द विकेट. योगेश्वर समोर फुलर लेन बॉल होता, अगदी फुल टॉसवर घेत असताना ड्राईव्ह केला. शॉर्ट मिड विकेटला फक्त मिळेल एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव घेण्याची संधी होती फलंदाजांकडे. एका धावेने स्कोर पुढे जाताना 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड नाव. सतरा धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. जय हनुमान चौधरपाडा या वर्षामध्ये चांगला फॉर्म या संघाचा आपल्याला बघायला मिळालाय. सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात, परंतु आता थोडासा फॉर्म कुठेतरी मी म्हणेल अडखळताना दिसतोय सर्वच खेळाडूंचा. मागच्या काही 3 ते 4 स्पर्धा आपण पाहिल्या तर, परंतु पुन्हा ते बॅक करतील. मेहनत भरपूर घेतात, सातत्याने ते सराव करत असतात. ओव्हर पिच बॉल आधी वाकडे समोर लॉफ्टेड सिक्सर मिड विकेटच्या पलीकडे. Perfectly middle of the bat and ball goes out of the park. Mid wicket सीमारेषेच्या पलीकडे येणारा सिक्सर आदरणीय केशव दळवी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल की आपण मंचावर येऊन विराजमान व्हावं. आदरणीय केशवजी दळवी, एकविरा चषक सावध 2026 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. काय फटका आहे. रोहितच्या बॅटमधून येणारा हा लागोपाठचा दुसरा सिक्सर आहे. पहिला बॉल पंकजचा फेस केला, त्याच्यानंतर आदित्य समोर वन मोर बिग हिट, फुल अँड पॉवरफुल. तीसरा षटकार, रोहित जाधव ऑन फायर. आदरणीय केशवजी दळवी बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे आणि गुरुनाजी मेहर यांचं देखील इथे आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बैलगाडा क्षेत्र, क्रिकेट हे मैदानी जे खेळ आहेत ना ते टिकून ठेवणं हे गरजेचे आहेत. कुस्ती असेल, कबड्डी असेल, या मैदानी खेळांनी आहे ना कुठेतरी आपण असे अनेक तरुण पाहिलेत की आता सध्याचा जमाना मोबाईलचा आला. जेव्हा एकदा का लहान मुलगा चालायला शिकला की पहिला मोबाईल पकडतो, परंतु मैदानी खेळ हे आपल्या मुलांना शिकवणं आणि त्याबद्दल त्यांना मोटिवेट करणं हे आपल्या पालकांचं देखील कर्तव्य बनलंय सध्याच्या ह्या युगामध्ये. एक चांगलाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक बिलियनियर करोडपती व्यक्ती होता, अरबोपती व्यक्ती होता. त्याच्या समोर आलिशान बंगला, गाड्या होत्या, परंतु तो त्या गाड्यांच्या मागे धावत होता. सकाळी मॉर्निंग वर्कआउट करत होता. म्हणजे हो, क्लीन बॉल झाला. चर्चा करता करता इथे रोहितची विकेट मिळाली आहे. तर महत्त्वाचा संदेश देणं देखील तेवढाच गरजेचं असतो आणि जरूर त्या व्हिडिओमधून एकच त्याने सांगण्याचा प्रयत्न केला जगाला की मी आजही वेगवेगळ्या गाडीने प्रवास करू शकतो, जाऊ शकतो, परंतु सकाळी 6 वाजल्यापासून बरोबर 1 तास तो त्या गाड्यांच्या मागे धावत राहतो. म्हणजे त्याला माहिती आहे की पैसा, धन, दौलत यापेक्षा सर्वात महत्त्वाचं काय तर ते आपलं आरोग्य आहे. आणि आरोग्यासाठी किमान मी म्हणेल या 24 तासामधून 1 ते 1.5 तास स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. मैदानावर जाणं गरजेचं आहे. आणि क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून तुमचा तो विरंगुळा आणि तुमच्या शारीरिक फिटनेसचा देखील एक नक्कीच मी म्हणेल महत्त्वाचा भाग बनून जातो. इथे पहा, चांगला परफेक्ट यॉर्कर. आदित्य वाकडे 2 सिक्सर, परंतु तदनंतर त्यानं सांगितलं की आदित्यच्या वाकड्यात जाऊ नका. परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर त्रिफल उद्ध्वस्त केलाय आणि धावा धावफलकावरती 29 असताना हा दुसरा धक्का लागतोय. न्यू बॅटर
दीपेश जोशी आलाय मैदानामध्ये. नवीन फलंदाज योगेश्वर एका बाजूने थोडासा शांत संयमी खेळतोय, पेशन्स त्यानं दाखवलं. त्याच्या डाबामध्ये रोहितनं चांगलं आक्रमण केलं होतं. 3 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. हो, चांगला बाउन्स, वेगवान बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न. आणि सध्या असा बाउन्सर आणि वेगानं येणारा बॉल विवेक शेलार खालिंग एक्सप्रेस आपल्या भिवंडीचं नाव खरं तर ISPL मध्ये पहिल्याच मॅच मध्ये त्यानं केलं. वेगाचा बादशाह 145 च्या स्पीडनं त्यानं चेंडू हाताळला आणि अनेक स्तरावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटर विश्लेषकांनी चर्चा लगेचच केली की योगेश्वर विवेक शेलार येणाऱ्या काळामध्ये IPL मध्ये जाणारा वेगवान गोलंदाज आपल्याला बघायला मिळू शकेल. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट कुठे होतं आणि कुठे नेऊन ठेवलं, स्वप्नातही बघितलं नसेल की आज खेळाडूंना लाखोंमध्ये बोली लागेल आणि एवढा मोठा स्टेज मिळेल. हो, यावेळेला पूल केलाय दीपेशनं, परफेक्टली टायमिंग, मिड विकेटच्या पलीकडे आदित्यच्या समोर हा तिसरा सिक्सर आलाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तुम्ही पाहतायत 35 धावा. ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल, परफेक्टली कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट घेत असताना दीपेश जोशीनं बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. आदित्यच्या समोर मला वाटतं की या सीझन मध्ये पहिल्यांदाच अशी फलंदाजी कोणत्या बॅटरने केली असावी. रोहितनं 2 षटकार लगावले, दीपेशने 1 षटकार, एकूण 18 धावा. या 3 सिक्सर आणि 2 ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध एकूण 27 धावा पूर्ण करण्यात आल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट फार लवकर एक उंच भरारी घेणारं हे चॅनल, यूट्यूबची वाहिनी आपल्याला बघायला मिळाली. तेजस बोईर स्वतः एक चांगले यशस्वी क्रिकेटर आणि त्यांनी सुरू केलेला अगदी छोटी सुरुवात होती, परंतु आता ग्रामीण टेनिस क्रिकेट एक मोठं नाव आणि मोठं ब्रँड बनलंय या टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि खरोखरच त्यांची जी दाखवण्याची पद्धत आहे, टेलिकास्टिंग करण्याची जी पद्धत आहे, आज खरोखर त्या वाहिनीवरून अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्या. आणि सध्या आमने लोणाड हे बेल्ट पूर्णपणे काबीज केलाय, कब्जा केलाय. नेक्स्ट मॅच मला वाटतं NK स्पोर्ट खांडवळ आहे. खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि जय सावराई एलकुंदे. चला, NK स्पोर्ट खांडवल आणि जय सावराई एलकुंदे यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 3 षटकांचा केस संपला आणि 3 ओव्हरमध्ये 35 धावा, चांगल्या ॲव्हरेजनं धावा जोडल्या गेल्यात. 4थं षटक मॅजिकल विजू ऑन बॉलिंग पार्ट. विजू गोलंदाजी करण्यासाठी आल्या, नेहमी चर्चेत राहणारा गोलंदाज आहे. त्याच्या समोर योगेश्वर पाटील. पहिला बॉल विजूचा ऑन साइडला लॉक केलाय, लॉंग ऑनला कोणत्याही प्रकारे चुकवणार नाहीये आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. चांगला झेल पकडला आदित्य वाकडेनं. योगेश्वर पाटील बॅक टू डग आउट. क्लिअर करायचं होतं. योगेश्वर सुरुवातीला थोडासा शांत दिसत होता, परंतु आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि विजू तरेला मिळाली पहिल्याच बॉलवर सफलता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत खोदवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागला होता योगेश्वरला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय राकेश 5व्या क्रमांकावरती. 36-35 धावा धावफलकावरती असताना हा तिसरा धक्का लागला. विजय पुन्हा एकदा राऊंड द विकेट, फुल टॉस, खराब चेंडू आहे, परंतु हा बॉल मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये. 1D फटका चांगला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर तुम्ही जास्त खेळू शकत नाही. तिथे फक्त एकच धाव तुम्हाला मिळेल आणि एका धावेने स्कोर 36 या आकड्यावरती. NK स्पोर्ट खांडवळ वर्सेस जय सावराई एलकुंदे यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचंय.
स्वर्गीय अभिमन्यू माळी यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तयार करण्यात आले. त्यांनाही खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे कॉमेंट्री बॉक्स आहे ते स्वर्गीय आरोही पाटीलच्या नावानं करण्यात आले. तिलाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्की वाहतोय. फुल टॉस बॉल होता विजूचा, परंतु इथे जास्त बॅकवर्ड खेळण्याचा, बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव मिळाली आहे. दीपेश आता सॅकिंग एंडला असेल आणि दीपेशच्या बॅटमधून एक सिक्सर आपल्याला बघायला मिळालाय. बॅटची कडा, बॉल मागे येतोय आणि पुन्हा डिक्लेअर. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मिळाल्यात. एकेका धाव्याने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आणि धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 37 धावा 37. एनके स्पोर्ट खांडवल आज मला वाटतं पूर्ण पॅक टीम आहे बऱ्याच दिवसानंतर. राऊंड द विकेट. हो फ्लाईट येण्याचा प्रयत्न होता. पंचांचा बी बनव बॉलचा इशारा. काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला विजूनं. नो बॉल आणि त्याच्यावरती आली एक धाव. 2 धावांनी स्कोर पुढे जाणार. 39 धावा चांगली टोटल आहे. खरं तर या मैदानाचा आपण विचार केला तर धावांचा पाठलाग सोपा नाहीये आणि या परिस्थितीमध्ये मी तर म्हणेन आता एक चांगली स्थिती आहे. प्रशांत शेठ पाटील जे खानवलचे युवा उद्योगपती आहेत, सातत्याने या टीमला त्यांचा नेहमीच मोलाचा सपोर्ट, साथ, समर्थन आपल्याला बघायला मिळतं. फ्रीटचा बॉल, फ्रीट बॉल आणि त्याच्यावर बिग हिट. परफेक्टली मिडल करत असताना बॉलला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. येतोय षटकार. झेल घेणाऱ्यांसाठी सोमनाथजी दळवी यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपये जिंका. एकविरा चषक सावध आणि तिथे कोणतीच कसर सोडलेली नाहीये. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. धावा षटकाराच्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावरती 45 धावा 45 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 45 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. कमी गतीने टाकलेला बॉल. धावबाची संधी होती आणि इथे काय घडलंय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी आणखी मिळेल म्हणजे 1+1 पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. विजू देखील आता एक्सपेन्सिव्ह ठरलाय, महागडा ठरलाय. या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च करत असताना धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 47 वर. 47 रन्स ऑन द बोर्ड नाव. ऐतिहासिक क्रीडांगण RK क्रीडांगणावरती स्पर्धा तुम्ही पाहतायत. सावधकरांचं 3रं वर्ष या स्पर्धेचं. एकविरा सावधचं आणि 3 वर्षांमध्ये 3 वेगवेगळ्या वेन्यूवरती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. पहिलं वर्ष नानकर, दुसऱ्या वर्षी बापगाव आणि आज आमने येथे ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 1D पुन्हा एक डिक्लेअर धाव आणि आज बरोबर षटक क्रमांक 4 संपलाय. विजूनं धावा खर्च केल्या आपल्या ओव्हरमध्ये त्या 13 धावा आणि एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48. एनके स्पोर्ट खांडवल वर्सेस जय सावरा एलकुंदे दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी आपण यायचं आहे. अठ्ठेचाळीस धावा आहेत 4 ओव्हरमध्ये. 48 रन्स. ऑन दी बोर्ड नाव. दुसरा सामना आज खरं म्हणजे थोडंसं आपण डिले आहोत. याचं कारण ओपनिंग सेरेमनी ज्या दिवशी असते, ओपनिंग दिवस असतो त्यावेळेला थोडासा उशीरच होत असतो. परंतु आता तो वेळ आपल्याला कव्हर करायची नोंद ही सर्वच काढून घ्या. अगदी वेळेत तुम्हाला क्रिकेट खेळायचं. ह्या डावाला भरपूर जास्त वेळ होतोय बघा. जवळजवळ 11:24 डाव सुरू झाला होता. 11:51 झाले 4 ओव्हरसाठी. 27 मिनिटे आतापर्यंत आदित्य तुम्ही घेतलेले आहेत. हे 27 मिनिटांमध्ये 6 ओव्हर व्हायला हव्या. अंतिम षटक आहे. कुणाल सुतार बॉलिंग मार्कवर. कुणालचा पहिला बॉल फुल टॉस स्ट्रेट टू दी शॉर्ट मिड विकेट.
पंकज इज देअर अँड ही मेक्स नो मिस्टेक. झेल त्यानं पकडलाय. खेळाडू बाद होतोय. बॅटर राकेश बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला. लोवर फुल टॉस होता आणि कॅचिंग पोझिशन अगदी शॉर्ट मिड विकेटला पंकजला त्या ठिकाणी सेट करण्यात आला आणि चांगला झेल त्याच्या वतीने पकडण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 48 असताना चौथा खेळाडू बाद झाला. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल हातातून निसटला. दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये फायनली झेल पकडला. ओहो हो हो, यावेळेला पुन्हा आपलं मिस. बॅक टू बॅक कुणाल सुतारनं आता चांगली गोलंदाजी केली आहे. हो, यावेळेला खरा बॉल होता आणि त्याच्यावर हल्ला चढवला. गॅप फाइंड करत असताना बॉलला पाठवले सरळ इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना येतोय चौकार. ओहो, यावेळेला पुन्हा वळवलाय. फ्लिक केलाय आणि हाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फिनिशिंग टच देत असताना हा बॅटर लागोपाठचा दुसरा चौकार. फलकावरती लागल्यात 58चं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता आणि आदरणीय केशव दळवी यांच्या शुभासे आपण टॉस करत आहोत. एकविरा चषक 2026 मधील आजचा पहिला दिवस तुम्ही एन्जॉय करता. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे. काटा अशी मागणी होती आणि हेच काटा आलेला आहे आणि टॉस विनिंग कॅप्टन त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक आपण देतो जी रजनीकांत पाटील यांनी स्पॉन्सर्ड केलेली आहे. जय सावराई एलकुंदे संघानं टॉस जिंकलाय. कॅप्टन सोबत चर्चा जरूर करूया. काय निर्णय घेणार आहे? 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी स्वीकारतो मी. काय कारण आहे मागचं? कारण मागच्या दोन्ही मॅचेस तू बघितले असतील, पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना चांगला टार्गेट बनवलेला आहे, परंतु तू बॉलिंग करणार आहेस, या मागचं कारण? बॉलिंग आमची थोडीशी चांगली आहे आणि अंडर 50 ठेवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला सायकोलॉजिकल जो इम्पॅक्ट पडतो तो पडला नाही पाहिजे, म्हणून अंडर 50 राहायचा प्रयत्न करू. जरूर कोणत्या असे गोलंदाज आहेत की इनिशियल ओव्हरमध्ये चांगली सुरुवात देतील, पॉवर प्लेमध्ये कमीत कमी धावांपर्यंत थांबवतील? प्रीतम आहे, रोहित आहे, एक दक्षू आहे, चांगले गोलंदाज आहेत. आणि एक प्रश्न पडतो नेहमी तुमचा फिल्डिंगचा. आज काही सुधारणा नक्कीच ते करून आलेत? आम्ही प्रयत्न खूप करतोय पण नशीब साथ देत नाही. बघूया आता, आम्ही काहीतरी प्रयत्न नक्कीच करू की फिल्डिंगमध्ये आता आम्हाला भरपूर सामने गमवावे लागलेले आहेत. बघू आता, ह्याच्यात ट्राय करू, आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल मित्रा, चांगला खेळा. नाही तुझ्या संघाला शुभेच्छा देतोय. बॅटिंग करायची आहे, बॅटिंगच करणार होता वाटतं? नाही, विरोधात आली. मग आता बॅटिंग करताना एखादा आकडा की ज्या धावसंख्येपर्यंत जायचं, आणि आज पूर्ण पॅक टीम आहे एन के स्पोर्ट खांडवल. हो,
मागच्या स्पर्धांमध्ये का संघ पूर्ण होत नव्हता, ह्याचं कारण काय होतं? कामालाच हरकत नाही, तो बोलतो नंतर सांगेन सगळा. टॉस येथे संपन्न झाला आणि टॉस जिंकलेला आहे तो जय सावरे एलकुंदेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम एन के स्पोर्ट खांडवलला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण तो दुसरा डाव आता मैदानामध्ये सुरू होणार आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज योगी सरांचा तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद समीर. चांगला फिनिशिंग टच आपण इथे पाहिला पहिल्या या इनिंगमध्ये. थोडंसं आपण पाहिलं तर मध्यांतर धाबांवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता, खास करून पंकज वाकडेने मात्र चांगली गोलंदाजी केली. परंतु त्याच्यानंतर आदित्य वाकडेवरती इथे प्रहार केला गेला आणि विजू सुद्धा मात्र मागणार राहिला. आणि पासून आता सेम टू सेम आपण टार्गेटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र 58 धाबांचं लक्ष उभारला होता आणि दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 58 धाबांचं लक्ष इथे उभारलं आहे. लॉंग ऑनवरती कुठला फिल्डर नाही, एक गॅप खूप मोठं होतं आणि त्या गॅपमधून चेंडू चालला पहिल्या चेंडूवरती. एका टप्प्याच्या सहाय्याने जाणारा चेंडू पाहायला बोलतो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. राम चौधरी आणि पंकज वाकडे जो ओपनर पाहायला मिळतात. आज काही कारणास्तव प्रत्येक वाकडे संघामध्ये नाही आहे आणि त्यामुळे मात्र थोडंसं गोलंदाजीमध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाला. गोलंदाज निखिल जाधव ओव्हर द विकेट फुल टॉस टर्न केला. मिड विकेटला फिल्डर आहेत तैनात आणि या पावशेकला एका टप्प्यावरती चेंडू मात्र उचलून फेक करतायत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे आजचे दोन्ही मॅचेस आपण पाहिल्या तर हाय स्कोरिंग पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे असं वाटतं की या खेळपट्टीवरती मात्र बॅटिंगकडे थोडंफार या ठिकाणी इझी आहे असं मात्र म्हणू शकतोय. परंतु जर आपण चांगली गोलंदाजी जर केली तर मात्र गोलंदाजाला सुद्धा मात्र विकेट्सवरती फारसा या ठिकाणी योगदान मिळू शकतो आणि तो कार्य आता मात्र या ठिकाणी जे अरमान खांडवल बस संघाची गोलंदाज करून दाखवणार का? आज खांडवल गावातील दोन्ही संघ आपल्याला एन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या दिवसच्या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. दुसरा सामना सध्या सुरू आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली सुद्धा राहिला आणि सरळ चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आज पंकज पहिल्यांदा आपण एज अ ओपनर म्हणून पाहतोय. त्याचं कारण त्याचे बंधू आज संघामध्ये नाहीत आणि गोलंदाजी सुद्धा मात्र त्याच्याकडून पाहिली आपण. इकॉनॉमिकल तो राहिला, परंतु आज बॅटिंगमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो आपल्या संघाला योगदान देईल. शेवटच्या क्षणाला मात्र पावशिकल बॅटचं तोड उघडलं आणि थोडीशी पॉईंटला मात्र मिस्टेक घडली गेली आणि त्यामुळे पावशिकल सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. व्यासपीठावरती अनेक मान्यवर सध्या आपण पाहत आहोत. भिवंडी तालुक्यातील नंबर 1 सुट्टी मेकर केशव शेठ दलवी यांना तुम्ही पाहू शकाल. गुरुनाजी मेहर सुद्धा मात्र विराजमान आहेत. त्याचप्रमाणे आमची चेंडू स्पॉन्सर बाय चिंतामणजी दळवी यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि युवा उद्योजक प्रिन्स ऑफ सावत दिगंबर माली. ओहो, पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. ऑन साईडला टर्न केला. अगदी स्क्वेअरलेच्या डोक्यावर चेंडू वेगाने चाललाय आणि सरळ निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल धाव. 1+1 एकूण 2 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक मात्र वाट पाहत होतं की चेंडू डिक्लेअर झोनमध्ये कधी जातोय. यापुढील फ्रीड बॉल आणि या फ्रीड बॉलवरती आता मात्र पाहूया एखादा मोठा फटका मात्र या ठिकाणी आपल्याला फलंदाज पंकज वाकडेच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल. की सध्या आपण पाहतो की 7 स्टार पैकी 4 स्टार सध्या पणजी गोवा या ठिकाणी एन्जॉयमेंट करतायत आणि त्यांच्या माध्यमातून स्पेशली किरण पाटील आणि एकविरा चषक सावधला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे आहेत, कैलास पाटील, लखन पाटील, अजित पाटील हे सध्या एन्जॉय करतात. पण या ठिकाणी फटका हवेत गेलाय. लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक योगेश्वर पाटील होते, परंतु त्यांना
कुठल्या प्रमाणे चेंडू मात्र समजला नाही, जणू काय सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली असावी. आणि त्यामुळे पाहतो की आय थिंक लगभग हा जिवंतच आपण एक प्रकारचा म्हणू शकतो या पंकज वाकडेला प्राप्त झालाय. आणि त्या चारही स्टारच्या वतीनं मात्र या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही टीमसाठी, या स्पर्धेसाठी. त्यांचं करूया आपण आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला 4 धाबांसाठी चौकार. आणि अशा क्षणाला पहा की तुम्ही कॅप परिधान करणे गरजेचे असतात, परंतु कुठल्या प्रकारची कॅप मात्र अगदी योगेशच्या डोक्यावरती नाही आहे. आणि त्याचा मात्र कुठेतरी भुर्दंड त्याच्या संघाला मात्र भोगावा लागू शकतोय. कारण मी नेहमीच सांगतो की रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ नका. पुन्हा खेचून मारलाय हवेत फटका मिड विकेटला. शस्त्रशेख इथे चूक होणार नाहीये, इथे पकडला झेल आणि लागलाय पहिला धक्का टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला पंकज वाकडेच्या रूपानं. की या कशा रीतीने मात्र तो फटका एक्झिक्यूट केलाय. हा स्ट्रोक पहा. आणि तदनंतर मिडविकेटला काय झेल तो मात्र पकडला या मिस्टर प्रवीण होता. कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. पहिली सफलता निखिल जाधवनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली. पहिले षटकाचा केली तर संपन्न झाला 12 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतं. सुरुवात चांगली आपण पाहू शकतो जे हनुमान चौदरपाडा संघाने जरूर त्याने मात्र एक विकेट्स इथे मात्र गमावलाय, परंतु 12 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. आणि आता दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहू शकेल गोलंदाज राकेशच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. निबट आदित्य वाकडे आलाय वन साइड हिरो. आणि इथे मात्र पुन्हा फटका अभेद केला. पुन्हा गॅप मध्ये निखिल जाधव व्हॉट कॅच. काय कॅच पकडले, अगदी लो झेल होता आणि पाऊस काढला. त्याचा संतुलन स्वतःवरती, कंट्रोल स्वतःवरती, नियंत्रण, या सर्व गोष्टीचा मात्र संमेलन पाहायला मिळाला. आणि तदनंतर त्या ठिकाणी झेल त्याने मात्र फिनिश केलाय. फलंदाज राम चौधरी बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागत असताना टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला. आणि हा ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. राकेश दुसऱ्या पावर प्ले मध्ये आला. पहिल्या चेंडूवरती सरळ पाठी लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. आणि तदनंतर पहा काय कमेंट्समेंट आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हा समीकरण निखिलला पूर्णपणे त्याचा भान होता. आणि मैदानाच्या आतमध्ये तो झेल त्याने फिनिश केलाय. जबरदस्त फिल्डिंगचा हा दर्जा जय हनुमान खांडवल बस संघात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहू शकला या ठिकाणी जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली होती ती मात्र स्वस्तात माघारी गेली. आणि आता आदित्य वाकडेच्या सोबतीला लेजेंड ऑफ चौधरपाडा मिस्टर उत्तम आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. वातावरण आता मात्र वेगळा निर्माण झाला. टाळ्यांचा कडकड आवाज पाहायला मिळतोय. फुल टॉस टर्न केलाय. विकेट एरिया जागा पूर्णपणे क्षेत्र खाली. आणि त्यामुळे चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे, अगदी वेगाने बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, मार्गस्थ आहे. त्यामुळे मात्र पाहतो की आपण गॅप खूप मोठे आहेत आणि ते गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे फलंदाज उत्तम करतोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि चेंडूची लाईन सुद्धा चुकीची निवडली या गोलंदाज राकेशनं, कारण डावेच ते सोडून चेंडू मात्र निघून गेलाय. वाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव इथे मात्र स्कोर कार्डमध्ये ॲड केली गेली. आणि पहा या मैदानाचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे. स्पर्धा कोणती असू द्या, वीक कोणता असू द्या, महिना कोणता असू द्या, तुम्हाला प्रेक्षकाची गर्दी ही नेहमीच पाहायला मिळत असते. आणि या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये अगदी चौफेर मैदानाच्या चहूकडे आता मात्र प्रेक्षक वर्ग आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा भरपूर प्रेक्षक आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. इन लाईन बेटर आहे पहा, रायटी बॅटर आहे, सातत्याने ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि तदनंतर गोलंदाजाने ऑफस्टिकची लाईन मात्र त्या ठिकाणी निवडली. आणि त्या चेंडूवरती उत्तमला मात्र या ठिकाणी बीट करण्यामध्ये गोलंदाज राकेशला मात्र यश प्राप्त झालं आहे.
प्रत्येक धाबेनंतर चौदरपाडाकरांचा टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट नंतर प्रत्येक विकेट नंतर खांडवळकरांचा जल्लोष पाहायला मिळतो आणि या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केल्या. फुलर लेंथ होता, कमी गतीने चेंडू टाकला आणि तदनंतर डायरेक्टली जाऊन इष्टांवरती धडकलाय आणि उत्तमच्या खेळीवरती सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्ण विराम. सावतगावचे समाजसेवक बालकृष्णजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्तरापन्न व्हा. आपला मी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 3 विकेट्स. प्रथमतः पाहिलं आपण पंकज वाकडे बाद झाला, त्याने आपल्या संघाला 5 धाबाचं योगदान दिलं एका चौकाराच्या साह्यानं. त्याच्यानंतर राम चौधरी बाद झाला, त्यांनी चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली होती. 6 धाबाचं योगदान दिल्यानंतर तो सुद्धा मात्र माघारी परतला आणि उत्तमनं सुद्धा पाहिलं तर चौकारानं सुरुवात केली होती, परंतु जास्त इनिंग तो मोठी खेळू शकला नाहीये आणि 4 धाबाचं योगदान देऊन तोही माघारी परतला. म्हणजे आता इथून आपण जर पाहिले तर आदित्य वाकडेची जबाबदारी मात्र वाढलेली आहे आणि त्याच्या सोबतीला कॅप्टन कुणाल सुतार 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून उडवलाय, परंतु योगेश्वर पाटील लॉंग ऑनवरती अगदी स्थिर आहेत, अगदी भिंतीप्रमाणे. मी तर म्हणतो की हनुमान खांडवल बस संघाचा आपण जेव्हा जेव्हा विचार करतोय त्यावेळी योगेश्वर पाटील हा त्या संघाचा पाठीचा कणा आहे. मग निखिल जाधव असेल या जोडीवरती तर हा संघ पूर्णपणे अवलंबून असतो, परंतु मागील काही असं स्पर्धा जर पाहिल्या तर या संघाचा एक एकोपा पाहायला मिळाला, सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु बॅटची वरची कडा लागली आणि चेंडू सरळ जाऊन डिक्लेअर झोनमध्ये लँडिंग झालाय. धाव मिळेल फक्त 1 आणि अशा रीतीने 2 पॉवर प्ले षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 58 धाबांचा पाठलाग करत असताना 19 धाबा फलक्यामध्ये पाहायला मिळतात. 3 गडांच्या मोबदल्यात जय हनुमान चौदरपाडा संघ. समीकरण 18 बॉल शिल्लक आणि विजयासाठी आता 13च्या गतीने मात्र धाबा जोडावा लागतील. 39 धाबांची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. वॉट मॅच जबरदस्त ज्याप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन एकविरा स्पोर्ट सावंत संघाच्या वतीने केल्या गेला आणि त्या अनुषंगाने आज प्रत्येक सामना मात्र या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. पहिला सामना सुद्धा आपण पाहिला की बापगावमधील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळले गेले, परंतु मेहर 11 बापगाव संघाने विजयानं सुरुवात केली आणि या सामन्यामध्ये पाहूया की आता खांडवल संघ जिंकणार की चौदरपाडा संघ जिंकणार. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एकाच नावाने खेळतात, बजरंग बलीच्या नावानं, जय हनुमानच्या नावानं. चला वेल कमी खर्च करा मित्रांनो, कारण आपल्याला आज 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत, परंतु 7ही मॅचेस आम्हाला जास्तीत जास्त षटकांचे आज खेळवायचे आहेत. हा ध्येय आमच्या आयोजकांचा आहे आणि त्यासाठी फक्त तुम्हाला वेळी संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. निखिल जाधव कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 12 धाबा त्याच्या विरोधात आल्या होत्या आणि आता मात्र वैयक्तिक दुसरा षटक तो हाताळण्यासाठी सज्ज होतोय. म्हणजे किमान 5 षटकांच्या खेळामध्ये 1 गोलंदाज 2 षटकांचा स्पिल हाताळू शकतो आणि तो स्पिल हाताळण्यासाठी सज्ज झाला निखिल जाधव. सामना करेल फलंदाज वन साइड हिरो आदित्य वाकडे. लाऊड अपील आणि ते अपील पंचाने उचलून धरली. फिंगर अप, बोट आकाशाकडे आणि फलंदाज डगआउटकडे. मोठी विकेट्स वाघाची शिकार इथे प्राप्त करून दिली निखिल जाधवनं आणि फलंदाज आदित्य वाकडे फक्त एका धाब्याचं योगदान देऊन माघारी परतला. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम जय हनुमान चौदरपाडा संघाला गलाला अडकलाय असं म्हणावं लागेल टीम जय हनुमान खांडवल बस संघाच्या. आणि इथे मात्र पहा फलंदाजाचे अगदी हावभाव दाखवले जात आहेत आणि ही विकेट्स पहा लेग बिफोरच्या रूपानं. यस, प्लम LB परफेक्टली मिडलवरती चेंडू मात्र होता आणि त्यातले पाहतो की पंच धर्मेंद्र वर्मा सरांच्या मनामध्ये कुठली शंका नव्हती आणि तो निर्णय बॅटर आदित्यने सुद्धा मात्र ॲक्सेप्ट केला, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की अगदी एस्टांच्या मी समोर आहे, लाईन मी मिस केली आणि मोठा नुकसान मात्र इथे झाला आहे असंच मात्र म्हणावं लागेल जय हनुमान चौदरपाडा संघाला. न्यू बॅटर विजय तरे, युनिट नंबर 7. म्हणजे टॉप ऑर्डरची जी लाईन होती ती मात्र या ठिकाणी पूर्णपणे स्वस्तात कोसळली आणि त्या मात्र मिडल ऑर्डरवरती आपल्याला या ठिकाणी जबाबदारी पाहायला मिळाली कुणाल सुतार आणि विजय तरेच्या खांद्यावरती. फुल लेंथ होती, थोडासा फ्लॅट देण्याचा प्रयत्न निखिल जाधवने केला आणि तिथे मात्र पावचकर फलंदाजाला पहिल्या चेंडूमध्ये विजयला मात्र बीट केलाय आणि ते मात्र हळूहळू आपण पाहतो की या सामन्यावरती कब्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तपस्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर प्रशांत शेट पाटील यांचा संघ सध्या आपण पाहतोय. ऑन साईडला खेचून मारलाय. ओ हो, स्टँड अँड डिलिव्हर. नेहमीच आपण विजयला
गोलंदाजीमध्ये फक्त ओळखतोय, परंतु विजय तरी या सध्याच्या घडीला जर पाहिलं तर परफेक्टली अष्टपैलू खेळाडू ठरलाय. चांगला ऑलराऊंडर इथे मात्र तो भूमिका पार पाडतोय आणि त्याच्या बॅटमधून निघालाय हा दर्जेदार षटकार. पहा काय बॅटचा स्पीड आहे, बॅटचा फ्लो जबरदस्त. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर त्याची होती आणि चेंडू सरळ वाडिश लॉंग ऑनला मात्र त्याने भिडकावून दिलाय. याच फटक्याची मात्र गरज आहे टीम जय हनुमान चौधरवाडा संघाला. आणि ही जोडी जर जास्त वेळ टिकून जर खेळपट्टीवरती राहिली तर आय थिंक धाबांचा पाठलाग इथून मात्र केला जाऊ शकतोय. कारण कुणाल सुद्धा चांगल्या भन्नाट फॉर्मात आहे आणि विजयने जर त्याला चांगल्या प्रमाणे साथ दिली तर मात्र जरूर प्रतिस्पर्धी संघावरती ते मात देऊ शकतात. इथे मात्र पहा नजर हटली. तसंच मात्र इथे दृश्य पाहिलं, कारण चेंडू ज्यावेळी रिलीज केला गोलंदाज निखिलनं, त्यावेळी मात्र ज्यावेळी फटका फलंदाज एक्झिक्यूट करत होता त्यावेळी मात्र त्याची थोडीशी दिशाहीन दृष्टी पाहिली आपण आणि त्यामुळे पाहतो की चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. ही कला निखिल जाधवकडे आहे. फोर द विकेट मार्क असतो होतोय. पुन्हा स्लोअर वन, पुन्हा मात्र चेंडूवरती फिंगर रोल केलंय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. जबरदस्त मात्र वापसी करत असताना निखिल जाधव जरूर त्याच्या विरुद्ध एक सिक्सर आला, परंतु 5 लिगल बॉलमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केला. षटकाची सुरुवात विकेटच्या सुरुवात त्याने केली होती, म्हणजे आतापर्यंत या डावाचा विचार केला तर 2 विकेट्स निखिलच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या. 18 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या आणि अजूनही त्याच्या स्पेलमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुलटॉस आहे. ओ कॉटन बॉल, काय झेल पकडला. एकापेक्षा एक बेस्ट वर्सेस बेस्ट कॅचेस पाहायला मिळत आहेत. आपण पहिल्या सामन्यामध्ये राहुल मेहरला पाहिलं, अगदी पाठपुढे जात असताना तो झेल त्याने संपादित केला होता आणि या सामन्यामध्ये या 2 झेल निखिल जाधवने पकडले. आय थिंक पहिला झेल जो होता अगदी लो झेल पकडला वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि हा झेल पा रॉकेट झेल. आणि आय थिंक असे झेल पकडले जात नसतात, चिपकले जातात, परंतु इथे कंट्रोल पाहिला आपण निखिल जाधवचा. आणि पाहू शकले या ठिकाणी फलंदाज विजय तरे आता मात्र बादून माघारी परतलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान खांडवल बस संघाने आतापर्यंत धावा खर्च केल्या 25. आणि मात्र येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी अजूनही आपण जर ते विचार केला तर 33 धाब्यांची गरज. लक्ष दूर चाललाय. वेलकम जीवन तळणे. त्याचप्रमाणे पाहू शकले या ठिकाणी शिवश्रीची शाखा प्रमुख अविनाजी दलवी. त्याचप्रमाणे पाहू शकले या ठिकाणी आमचे मित्र वासुदेव जोशी आणि मिस्टर मनोज पाटील. हे गंभीर समर्थक आहे खांडवल गावातील. जेव्हा जेव्हा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये जात असतो तेव्हा मात्र ते आपल्या संघाच्या आपल्या गावातील मुलांचा प्रोत्साहन ते वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धेमध्ये जात असतात. त्यांचं सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. हे दृश्य पहा. आणि आपले कॅमेरामॅन सुद्धा किती चाणक्य आहेत. प्रत्येक गोष्ट मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कॅप्चर करत असताना गोलंदाज पाहू शकला ठिकाणी 4था षटक हाताळतोय प्रवीण. आणि पहिल्या चेंडू आय थिंक स्वेअर हाताळलाय. 1+1 एकूण 2 धाबा. यस, या धावांपासून मात्र कुठेतरी वाचावं लागेल जे हनुमान खांडवल बस संघाच्या अनुषंगानं आपण जर विचार केला तर. जब तक कुणाल मैदान पर रहेगा तोपर्यंत मात्र विजयाची आशा या ठिकाणी चौधरपाडाकरांच्या मात्र पल्लवीत राहू शकतात. लो पुलटा चेंडू स्वीप केला. चेंडू वेगाने चालला स्क्वेअर लेगकडे. विकेट्स कुणालची धोक्यात होती, परंतु फेकी थोडीशी शांत आली आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की फलंदाजाने तब्बल पलून 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 29 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. मोठे फटके केल्याचा प्रयत्न करतायत, परंतु आतापर्यंत या ठिकाणी कुणालला यश आला नाहीये, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका आला, कारण त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. हाच कारण राहू शकेल. फुल टॉस इथे फटका हवेत केलाय. मिड विकेटला फलक्षेत्ररक्षक दीपेश तैनात होते आणि त्याच्या डोक्यावर चेंडू चालला अगदी वाऱ्याच्या झोकानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. होता, परंतु कुणाल सुतारची पोच सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगली होती. सन्माननीय राजू पाटील आणि सन्माननीय रुपेशजी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
आपलं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय आणि नेहमीच सांगतो की जिकडे वारा तिकडे मारा आणि तिकडेच मात्र कुणालनं फटका मारलाय. मॅच ऑन आहे. सामना मात्र या ठिकाणी जिवंत केलाय कॅप्टन कुणाल सुतारनं. असे फटके जर आले तर मात्र एक्झॅक्टली या सामन्यावरती ते कब्जा करू शकतात. पुन्हा ऑन साईडला उडवलाय, परंतु या ठिकाणी डिफेन्सचं कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा गजर होतोय. षटकाराचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जर याप्रमाणे तुम्ही जर धाबा वाचवल्या तर फलंदाजावरती तुम्ही दडपण आणू शकता, प्रेशर टाकू शकता आणि आपल्या टीमसाठी 4 धावा तिथे वाचवल्या. हा ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. असं वाटलं होतं की मात्र एक्झॅक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. हा पहिला सिक्सर होता कुणालचा जो आपण षटकार पाहिला आणि आता मात्र तुम्ही हा दुसरा चेंडू पाहू शकाल ज्याप्रमाणे फटका मात्र एक्झिक्यूट केला. ते एकच धाव तिथे पूर्ण केली. वॉट फिल्डिंग. 5 धावांचं संरक्षण केलंय दीपेशनं आपल्या टीमसाठी आणि या सिंगलच्या वतीने पाहू शकाल 36 धावा फलक्या होती. अजूनही 22 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक 9 चेंडू शिल्लक 22 धाब्यांची गरज. काय गरमागरमी सध्या आपण पाहतोय. का वातावरण मात्र या ठिकाणी टाईट झालंय असंच मात्र इथे म्हणू शकतोय. कधी सामना झुकतोय चौधरपाडा संघाच्या बाजूनं, कधी सामना झुकतोय या ठिकाणी खांडवलकरांच्या बाजूनं. परंतु जिंकेल कोण? जो 1% सरस कामगिरी करेल तो संघ या मॅचमध्ये जिंकेल. आणि ते मात्र पाहू शकत चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु चेंडू चालला अगदी वाडिश लॉंग ऑफला. फिल्डर तिकडे सज्ज आहेत आणि जेवढी स्ट्राईक कुणालकडे राहणार तेवढ्या आता मात्र इथून विजयाच्या अपेक्षा चौधरपाडाकरांच्या वाढल्या जाणार आणि ही एक कुणाला सुद्धा मात्र त्याची जाण आहे, त्याची जाणीव आहे. आणि पाहू शकत आता समीकरण 8 गेंदों में 21 रनों की अभी भी जरूरत. आणि कुणालच्या सोबतीला पाहिलं तर नवीन फलंदाज नितेश आलाय. त्याच्या बॅटमधून आपण सिंगल धाव पाहिली. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. ऑन साईडला खेचून मारलाय. फटका चांगला होता. म्हणजे आपण म्हणू शकतो की खोदा पहाड वर निकला चुवा. 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉलमध्ये त्या विजयासाठी 20 धाब्यांची गरज. हा आमचा VIP कक्ष पहा. अनेक संख्येने मान्यवर उद्घाटन प्रसंगी सुद्धा मात्र आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्या मात्र जशी जशी स्पर्धा पुढेच चाललेली आहे मान्यवरांची आपल्याला उपस्थिती आता या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे. नुकतंच ज्याचं शुभागमन झालं राजूजी पाटील आणि रुपेशजी पाटील नेहमीच नेटच्या साह्यानं केबलच्या साह्यानं या विभागामध्ये चांगलं ते सहकार्य देत असतात. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 7 बॉल शिल्लक 7 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. हा चेंडू फार निर्णायक राहणार आहे टीम जे हनुमान चौधरपाडा संघासाठी. बॅकफूट पंच पॉइंटला फिल्डर. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू निसरला, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल त्याने पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मिस्टर नितेश आय थिंक या ठिकाणी बाद झालाय. नितेशने मात्र या ठिकाणी कुणालची साथ सोडली आणि आता मात्र शेवटच्या 6 बॉलवरती 20 धाबांचा आता समीकरण मात्र या ठिकाणी शिल्लक राहिलाय हा सामना जिंकण्यासाठी जे हनुमान चौधरपाडा संघासमोर. काय तो झेल पकडला पॉइंटला मिस्टर तुषार होता. तुषारची हुशार कामगिरी आपण पाहिली. म्हणजे आजचा आपण जर विचार केला तर जेवढे झेल उलाढेल तेवढे झेल मात्र जे हनुमान चौधरपाडा आय थिंक खांडवल बस संघाच्या क्षेत्ररक्षकाने टिपले आणि त्यापैकी हा झेल पहा. बेस्ट वर्सेस बेस्ट. अगदी वेगाने चेंडू त्याच्याकडे आला, परंतु एक्झॅक्टली त्यांनी स्वतःचं नियंत्रण गमावलं नाहीये. चेंडूपर्यंत त्याची अगदी घारीप्रमाणे नजर आली. ही घार पहा अगदी या सामन्याचं या स्पर्धेचं तीही सुद्धा मात्र लुप्त घेते. अगदी पंखांवरती उंच भरारी घेते जशी मात्र भरारी या स्पर्धेने घेतलेली आहे. पहा आज वर्किंग डे आहे तरी सुद्धा मात्र एवढा क्लायमेट या स्पर्धेमध्ये आपल्याला या दुसऱ्या सामन्यामध्ये वाढताना पाहायला मिळतोय. सुरुवात अशी आहे तर या स्पर्धेचा अंत कसा राहणार. म्हणजे आपण इथून म्हणू शकतो ही जी मेहनत या स्पर्धेसाठी महेंद्र पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी एकविरा स्पोर्ट्स साबत संघ असेल, जी मेहनत या सर्वांच्या माध्यमातून केली गेली त्या मनतीचा मात्र इथे फल त्यांना यश प्राप्त झालाय. इथेच आपण या ठिकाणी वर्णन करू शकतोय. स्पीडअप करायचं आहे प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. कारण जी आपण रिदम प्राप्त करताना मित्रांनो ती रिदम आपण कधी तोडायची नसते. ज्या लयमध्ये आपण असतो ना ती लय कधी आपण तोडायची नसते. आणि इथे मात्र समीकरण 6 चेंडू 20 धाब्यांची गरज. 20 धाबा इथे जोडल्या जाणार का? योगेश्वर आता पाटील 6 चेंडूमध्ये 20 धाबाचं संरक्षण करणार का? योगेश्वर आय थिंक कुणालच्या सोबतीला नवी फलंदाज राहुल आलाय. राहुल पाहिलं तर एक प्रॉपर बॅटर आहे. त्याच्याकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे की इथून सुद्धा तो मात्र या सामन्याला कलाटी देऊ शकतोय. 20 चेंडू 20 धाबा 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक. प्रेशर फलंदाजांवरती आहे, प्रेशर गोलंदाजावरती आहे आणि प्रेशर दोन्ही या संघाच्या पाठीराख्यांवरती पाहायला मिळतोय. हो पहिला चेंडू आय थिंक हलुवारपणे टाकलाय. थोडासा बाउन्स घेणारा चेंडू होता, थोडंसं फ्लाईट दिलं
आपण योगेश्वरला या लेंथवरती कधी गोलंदाजी करताना पाहिले नाहीये, परंतु एक्झॅक्टली त्यांनी खेळपट्टीचा अंदाज बांधला असावा की खेळपट्टी सध्या काय रंग दाखवते त्या अनुषंगाने पहिला चेंडू मात्र निर्धावाने त्याने हाताळलाय. हो माय गॉड, लक्ष्यमच्या अगदी बाहेर चेंडू चाललाय, वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली गेली. धावा कशातही महत्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं झालेलं आहे. इथे मात्र पाहू शकाल फास्ट रन होता आणि चेंडू सरळ चालला अगदी डिक्लेअर झोनमध्ये. परंतु आता या ठिकाणी चिंतेची बाब अशी आहे की आता कुणाल सुतार स्ट्रायकिंगपासून दूर राहणार, म्हणजे आता मात्र समीकरणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळणार. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, म्हणजे किमान 4 चेंडूमध्ये तुम्हाला इथे 3 षटकार मारावा लागतील आणि हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. आणि तो पराक्रम आज फलंदाज राहुल आपल्या संघासाठी करून दाखवणार का? मारलाय, खेचून मारलाय, परंतु बॅटची वरची कडा. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव, जेवढा सिंगल धावा येणार तेवढा मात्र या ठिकाणी टेन्स कमी होणार. जे हनुमान खांडवाल बस संघाचा आणि पहा त्यांचे आता मात्र सपोर्टर मात्र जास्त संख्येने आता मात्र वाढले गेले, कारण आज खांडवल गावातील 2 संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे आजचा दिवस आय थिंक असं वाटे खांडवल संघाच्या नावावरती जातो की काय. 3 बॉल शिल्लक, 17ची गरज आणि तदनंतर पहा यॉर्करचा प्रयत्न, चेंडू चाललाय. ओहो, लॉंग ऑनवरती थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि आता मात्र नंबर 1चा संघ आय थिंक या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये आता मात्र कदाचित या ठिकाणी बाहेर होण्याच्या दिशेने आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी नेहमीच सांगतो की ओमसाई आमले लोढा क्रिकेट असोच्या अंतर्गत जे संघ बांधले गेलेले आहेत, कोणताही संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो. एवढे चांगले बॅलन्स संघ आपल्याला या नवीन सीझनमध्ये पाहायला मिळाले. आणि ते मात्र पाहू शकलं अजून एक चांगला चेंडू आणि त्या मात्र एक पाऊल दूर विजयापासून टीम जय हनुमान खांडवल. आज बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरले, परंतु बजरंग बलीनं आज खांडवलकरांना आशीर्वाद दिला असं म्हणावं लागेल. आणि अखेर पहिला सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. एकविरा चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये प्रशांत शेठ पाटील यांच्या संघानं अर्थात जय हनुमान खांडवल संघानं खूप खूप अभिनंदन. ऑल बॉईज अँड हार्ड लक टीम जय हनुमान सौदरपाडा. आज प्रतीकची अनुपस्थिती आणि प्रतीकचं न असल्यानं या संघाला मात्र भरपूर नुकसान मोठा झालेलं आहे, परंतु हरकत नाही आहे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी देत आहोत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. कारण एका पराभवानं मात्र आपण एक्झॅक्टली आपला जो रुतबा आहे तो कमी होणार नाही, कारण चालू सीझनचा विचार केला तर तब्बल 5 स्पर्धेचा विजेता संघ आपण आहात.